आणि यानंतर थेट जाऊयात विधान परिषदेमध्ये भाई जगताप सध्या बोलतात। गायब झालेले आहेत आणि म्हणून ज्या मुलींना किंवा ज्या महिलांना तुम्ही परत मिळू शकलात त्याबद्दल त्यांचं कौतुकच आहे, परंतु हा आकडा इतका मोठा आहे। 12,000 महिला अजूनही मिळालेल्या नाहीत, 2,000 पेक्षा जास्त अल्पवयीन मुली अजूनही मिळालेल्या नाहीत। आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनाही माझा तो प्रश्न राहील, अर्थात सरकार म्हणून तुम्हालाही माझा तो प्रश्न राहील की आपण ज्या यंत्रणा उभ्या केल्या त्याचा त्यांनी उल्लेख केला आणि ह्याच्यात उत्तरात सुद्धा आहेत, तरी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्या आया बहिणी जर अशा पद्धतीने जर त्या हे होत असतील, गायब होत असतील किंवा पळून नेल्या जात असतील किंवा जे काय असेल ते, हे आपल्याला भूषणावं नाही। महाराष्ट्रासारख्या राज्याला, देशामध्ये कुठेही ते भूषणावं नाही, परंतु महाराष्ट्रासारख्या राज्याला, शाहू फुले आंबेडकरांच्या राज्याला तर अजिबात ते शोभा देणार नाही। म्हणून जेवढ्या यंत्रणा आपण लावलेल्या आहेत, जेवढ्या उत्तरामध्ये, तरी सुद्धा आपण कमी पडतोय ही वस्तुस्थिती आकडे सांगताय। आणि म्हणून त्याच्यासाठी काही विशेष यंत्रणा किंवा त्याच्यासाठी काही विशेष प्रयत्न हे सरकार करणार आहे का? आणि त्या बाबतीमध्ये विशेषतः अल्पवयीन मुलींच्या बाबतीमध्ये आणि या महिलांच्या बाबतीमध्ये त्यांना अशा पद्धतीची यंत्रणा उभी करून न्याय देणार आहे का? माननीय मुख्यमंत्री। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।